अन्नपूर्णा's किचनमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण थालीपीठ बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 4 वाटी भाजणीचे पीठ घेतलेले आहे। यामध्ये चणा डाळ, ज्वारी, तांदूळ, गहू, उडीद डाळ, मूग डाळ अशी ही भाजणी बनवून घेतलेली आहे। ती भाजणी भाजून त्याचा आपण पीठ बनवून घेतलेला आहे। त्या पिठाचा आपण आज थालीपीठ बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 4 वाटी पीठ घेतलेले आहे। त्यामध्ये 1 वाटी आपण कांदा घालूया, 1 वाटी टोमॅटो घालूया। कांदे आणि टोमॅटोने थालीपीठ एकदम छान होतात। 1 चमचा हळद घालूया, 2 चमचे पांढरे तीळ घालूया, चवीपुरतं मीठ घालूया, इथे आपण मिरची, आलं, लसूण, थोडीशी जिरे, थोडीशी बडीशेप याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। मिरची आपण भाजून घेतलेली आहे आणि ते सर्व मिक्सरला बारीक करून इथे आपण अर्धी वाटी मसाला बनवून घेतलेला आहे, तो मिक्स करून घेऊया। त्यामध्ये 1 चमचा जिरे घालूया आणि आता हे पीठ एकत्र करून घेऊया। कांदा टोमॅटोला पाणी सुटते, त्यामुळे एकदम पाणी वगैरे घालून घ्यायचं नाही। हे आधी मिक्स करून घेऊया चांगलं। याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण याचा गोळा बनवून घेणार आहोत। लागेल असं आपण पाणी घालून घेऊया। घट्टसर असं हे पीठ बनवायचे। इथे आपलं पीठ छानसं मळून झालेलं आहे। छान असं घट्टसर हे पीठ आपलं मळलेलं आहे। पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे। आता हे 10 मिनिट आपण भिजवून घेऊया व 10 मिनिटानंतर आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया। 10 मिनिटे झालेली आहेत। आपलं पीठ छान असं भिजून तयार झालेलं आहे। इथे मी लाकडी पोळपट घेतलेला आहे, त्याच्यावरती कॉटनचा रुमाल घेतलेला आहे। इथे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे, भाजण्यासाठी तेल घेतलेलं आहे व रुमालावरती लावण्यासाठी पाणी घेतलेलं आहे। आता आपण थालीपीठ थापून घेऊया। रुमालावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं। हाताला पाणी लावत लावत आपण थालीपीठ थापून घेणार आहोत। छान असं पातळ घेणार आहोत। छान असं पातळ आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे। मध्ये आपण त्याला होल करून घेऊया। तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं। वरूनही थोडंसं तेल टाकून घेऊया।
1-2 मिनटं थालीपीठ आपण भाजून द्यायचे. 1-2 मिनटं झालेली आहेत. आपण थालीपीठ पलटी करून घेऊया. वरूनही थोडंसं तेल लावून घेऊया. छान असं आपलं थालीपीठ भाजून झालेलं आहे. आपण आता काढून घेऊया. थालीपीठ तुम्ही चवळीच्या भाजीबरोबर, घेवड्याच्या भाजीसोबत किंवा कोणत्याही सुक्या उसळ किंवा मटकीची उसळ कोणत्याही भाजीबरोबर तुम्ही थालीपीठ खाऊ शकता. दहीबरोबर खाऊ शकता, गुळाबरोबर खाऊ शकता. एकदम अप्रतिम असं थालीपीठ लागतं. तुम्ही ट्राय नक्की करून बघा. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.